हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर बघा आता आम्ही बमलेश्वरी मातेचं दर्शन करून आलेलो होतो डोंगरगडवरून आणि खाली उतरलो. त्यानंतर हा त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे. आम्ही लगेच त्याच्या थोड्या अंतरावरती बमलेश्वरी माता म्हणून असं म्हणतात मंदिर आहे. तर असं म्हणतात की दोन बहिणी असतात, तर दोन्ही बहिणींचं दर्शन करावं लागतं, नाहीतर एक रुसतं आणि एक असं म्हणतात. आता माहीत नाही कथा किती खरी आहे, तर त्यामुळे आम्ही दुसऱ्या मंदिरात पण आलो दर्शन करायला. तर ते पण मंदिर खूप छान होतं, पण असं खूप गडावरती नव्हतं, हे खालीच होतं मंदिर. तर आम्ही हे खाली उतरल्यानंतर मग दुसऱ्या बमलेश्वरी माताकडे गेलो. तर इकडे बघा तिथे आतमध्ये अलाऊ नव्हतं शूट करायला, त्यामुळे मग त्या मंदिराचं मी थोडंसं बाहेरून शूट केलेलं आहे, तुम्हाला पुढे दिसेलच. पण मग जाताना गणपती बाप्पांचं मंदिर होतं छोटंसं तिथे, तर आम्ही आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. बघा किती सुंदर गणपती बाप्पा होते, खूप मस्त दिसत होते. आणि आई अंकुश त्यांचं दर्शन वगैरे घेत होते. तर हे बघा, हे असं आतमध्ये मंदिर आहे, पण आतमध्ये शूट अलाऊ नव्हतं, त्यामुळे मग मी बाहेरूनच थोडंसं व्हिडिओ घेतलेला आहे तुमच्यासाठी दाखवायला. तर ते पण मंदिर खूप छान आहे. आणि इकडे भैरव मंदिर आहे. इकडे पण खूप सुंदर असं मंदिर होतं आणि आतमध्ये हनुमानजींचं, राम, सीता, लक्ष्मण यांचं मंदिर आहे. तर तिकडे पण आपल्याला जायचं आहे. तर आपण आधी श्री भैरव यांचं, कालभैरव म्हणतात यांना, तर त्यांचं मंदिर आहे. तर आपण आधी त्यांचं दर्शन वगैरे घेऊन घेऊ, त्यानंतर मग आपण पुढे जाऊ. तर बघा आता आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर तिथे छोटे छोटे खूप छान मंदिर होते. तिथे राम, सीता, लक्ष्मण असं एक मंदिर होतं. मग तिथे एका देवीचं पण मंदिर होतं. ॲक्च्युली या देवीचं नाव मला काही आठवत नाही आहे आता, पण खूप छान मंदिर होतं. आणि इतकं म्हणजे मोठा परिसर होता आणि थंड वातावरण होतं. थोडंसं सायंकाळच झालेली होती आम्हाला. तर इथे शिवलिंग पण आहे इथे. तर सायंकाळीच झाली असल्यामुळे तिथे थोडंसं थंड वातावरण झालेलं होतं आणि छान वाटत होतं. आणि मग तिथे टॉईजचे शॉप वगैरे लागलेले होते मंदिरात. तर तिथून कृषिकाने ही पाटी वगैरे घेतली, चॉकसहित होतं ते लिहायला. 2 in 1 होतं, म्हणजे चॉकनी आणि पेननी दोन्ही साईडनी लिहिता येतं अशी ती पाटी होती. आणि आता इकडे अंकुश वगैरे बघत होता, त्याने काहीतरी घेतलं पण वाटतं, पण आता मला एक्झॅक्ट आठवत नाही त्याने काय घेतलं. तर बघा आता आम्ही तिथून पुढे आलो आणि थोडंच पटांगणामध्ये कृषिकाची आणि विक्कीची मस्ती चालू होती. त्यांना ते बबल्स उडवायचे होते. तर परी म्हणत होती मी उडवणार, विकी म्हणत होता मी उडवणार. तर दोघांचं सुरू होतं. मग शेवटी परीने विकीकडे दिलं आणि तो बघा कसा करतो. त्याला म्हटलं अरे फूक मार, मग त्याने फूक मारली. तर तेव्हा ते छान बबल्स निघाले आणि त्याचं सुरू होतं मस्त परीसोबत खेळणं. आणि तो छान असा तिला करून पण दाखवत होता ते सगळं. अंकु पा इनबॅलन्स नको, गणपती बाप्पा मोरया. परी तू ये. चला, तर आता आपण डोंगरगडमधून निघालो आणि तिकडे एक रांजणगाव म्हणून एक गाव आहे. तिथे पाताल भैरवी म्हणून एक मोठं मंदिर आहे, खूप छान आहे. 3 फ्लोअरवरती मंदिर आहे. आणि तुम्ही ती मूर्ती बघाल ना, तुम्हीच अक्षरशः म्हणजे असं पाहत राहावं असं वाटतं त्या मूर्तीकडे. बघा तिच्या हातामध्ये असं राक्षसाचं जे मान आहे ती बघा अशी रक्तानी पडलेली. आणि ती काली माताचं ते रूप इतकं म्हणजे बघून इतकं भयंकर वाटतं आपल्याला. आणि असं अक्षरशः ती डोळ्याला भावते ती मूर्ती, म्हणजे तिच्याकडे बघतच राहावं असं वाटतं. इतकी थोडंसं डेंजर पण आहे थोडी. तर छान असं मंदिर होतं, तिथलं पण आम्ही दर्शन केलं. त्यानंतर मग आम्ही सेकंड फ्लोअरला गेलो. तर सेकंड फ्लोअरला पण खूप छान मंदिर होतं. तर आम्ही तिथे पण 9 ग्रह 9 देव्यांचे सगळे मंदिरं होते आणि खूप छान असं आमचं दर्शन वगैरे झालं. तर बघा, मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये फ्रंट कॅमेऱ्यानेच दिसायचे फक्त, तर आता मिस्टरांनी शूट केलं तर माझा पूर्ण लुक दिसतोय तुम्हाला. आणि बघा आता 3rd फ्लोअरला किती सुंदर मूर्ती होती आपल्या शंकरजीची. तर बघा किती मस्त. आणि पूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचे पण छान असं शिवलिंग पण ठेवलेले होते, खूप छान. तर खूप मस्त मूर्ती होती ही. सगळेजण फोटो काढत होते, बघत होते. आणि खरंच ते बघता क्षणी खूप मस्त वाटत होतं अशी. आणि पूर्ण बघा 12 ज्योतिर्लिंगांचं एकाच ठिकाणी आपलं दर्शन पण होतं छान. तर अशा प्रकारे तिथे खूप छान मंदिर आहे भिलईला. तुम्ही पण एकदा नक्की जाऊन बघा.
चला तर आता आमचं पूर्ण दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर इतकं गरम होत होतं सायंकाळला की एकदम वातावरण चेंज झालेलं होतं. आणि बघा किती मोठं मंदिराच्या वरती असं शिवलिंग काढलेलं आहे. तर आता आम्ही सगळे आईस्क्रीम खायला थांबलो होतो. कृषिकाला वगैरे आईस्क्रीम खायची होती तर म्हटलं आम्ही पण खाऊ. आणि इकडे बघा किती मोठा नंदी आहे. तर सगळं तुम्हाला शूट करून दाखवलेलं आहे मी. सगळं भिलईला आम्ही कुठे कुठे फिरलो, काय फिरलो. तर आता यानंतर आमचं फिरणं तर झालेलं होतं सगळं, पण आता आम्ही त्यानंतर घरी जायला निघालो होतो. आणि घरी गेल्यानंतर बघा तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय. हो हो चला जा, तुम्ही आपापला स्वयंपाक बनवायचा. चला उठा उठा, तुम्ही आपली अंड्याची भाजी बनवा, तू आपलं चिकन बनव अंकू विकीसोबत. चल आज आम्ही सगळे रेस्ट घेणार आहे. चला उठा. हां चला झालं बरी. नम केलं. आतुला नम कर. ऐ हाँ गुड गर्ल. क्या मिर्ची कौन सी बनाना अच्छा सा, वो जैसे हम घर में बनाते वैसे. आज का शेफ विकी खडतकर. कशाचं मी नाही काहीच करून देणार आहे, सगळं तुम्हाला. ए देख विकी, अंडे की सब्जी मामा बनाने वाले, चिकन आप लोग विकी अंकु और तू बनाने वाले. हम आज आराम करेंगे, हम पत्ते खेलेंगे. हम लूडो खेलेंगे, ठीक आहे. आणि तू काय करणार आहे, आमच्या टीम मध्ये की पप्पाच्या टीम मध्ये? ठीक आहे. ठीक है, तो खाना ही बना अभी पप्पा का. हाँ दे उसको. अंडे बॉईल झालेले आपले. आता ते याचं साल काढतील. थंड झालं असेल ना, पाणी काढून घेतो. इकडे कांदे भाजणं सुरू आहे विकीचे. विकी खूप छान चिकन बनवतात बरं. आना इसके हाथ का चिकन खाना. भिलई आना पडेगा सिर्फ अगर चिकन खाना होगा. चला तर आता दुसऱ्या दिवशी संडेला आम्हाला सगळ्यांना निघायचं पण होतं. तर विक्की बोलला की आपण नॉनव्हेज खाऊ. त्यामुळे मग विक्की मीच भाजी बनवणार होती, पण विक्की बोलला की मामी तुम्ही नका बनवू, मीच आज चिकनची भाजी बनवणार. तर मग मिस्टर बोलले की मी पण बनवू का आज अंड्याची भाजी. तर मी म्हटलं की बनवा मग. तर बघा आता कृषिका आणि तिचे पप्पा मिळून बनवत आहे. बरी खा बी लिया. आवडलं तुला? खायचं आहे? खाना खाना खाऊन घे खाऊन घे. अगं खा गं, अगं खा गं. मजाक करत होती का? बरं हां खा गं खा गं. अगं खा गं. अगं आवडते ग. अगं भाई चिकन आवड़ते का गो? सबको बता दिया उसने चिकन पसंद है करके. मम्मी को नहीं पसंद, पापा को भी नहीं पसंद. बेटे को पसंद है ना लेकिन. ए मैं खाती रे, ऐसा मत बोल. मैं खाती चिकन. झालं निघालं. अंडा खाते कृषिका? सारून देतो तिला एक. खेळता खेळता खात असेल तर देऊन द्या, काही प्रॉब्लेम नाही. मग चिकन लगेगा अंडा खाऊन घे. चला करा घ्या. अहो कंटिन्यू. ए देखो डोबलू सो के इधर. ए बिल्लो हाय, से हाय. क्या कर रहे? आप टैब पे खेल रहे हो गेम, वीडियो देख रहे? ओ खेलो खेलो. चला चला तर हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, तर त्यामुळे तुम्हाला बोर पण होईल पुढे बघायला. तर बघा आता आपला मसाला वगैरे रेडी झालेला आहे, पण भाजी वगैरे कशी बनली आणि त्यानंतरचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल नक्की, मला माहिती आहे. तर तुम्ही त्या व्हिडिओसाठी थोडा वेट करा, तुम्हाला लगेचच तो व्हिडिओ येईल. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि आता इथनं मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ शेअर करील. तर व्हिडिओची इथेच मी एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड आफ्टरनून सगळ्यांना. कारण हा दुपारी व्हिडिओ शूट करते आहे. आणि इकडे फिश वगैरे बघा, विकीला खूप आवडतं फिश वगैरे, तर त्यांनी असं सगळं घरी पूर्ण फिश आणून फिश पॉट तयार केलेले आहे.